अजितदादा पवार यांचं आज अपघाती निधन झाले। मनाला सुन्न करणारी घटना आज घडली। एक काळा दिवस या महाराष्ट्र राज्यासाठी, भारतासाठी व सर्व समाजातील सर्वच समाज घटकांसाठी हा काळा दिवस ठरलेला आहे। आम्ही परतूर शहराच्या वतीने व्यापारी संघटना असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट व शिवसेनेच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणातले दादा आज दादांचं अपघाती निधन त्यांच्या जन्मभूमीत बारामती येथे झाले आहे। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र हा मोरका झालाय। आज शिस्तबद्ध म्हणून एक कामाची हातोटी ज्यांच्यात होती आणि बोललेला शब्द हा खरा करायची ताकद महाराष्ट्रात ज्यांच्यात होती, एक धर्मनिरपेक्ष नेता, कधी जातीपातीचं राजकारण न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत राजकारण केलेले आज दादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। आज दादांचं जी कामाची पद्धत होती ही पूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश जाणून आहे। आज सर्वपक्षीय पूर्ण बाजारपेठ ही परतूरची आज बंद ठेवली आहे, म्हणून सर्व व्यापाऱ्यांचं देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आभार मानतो। आज दादांचं जी कमतरता आहे ही कधीही, ही जी पोकळी महाराष्ट्रात निर्माण झालेली ही कधी भरून न निघणारी आहे। दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब, दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि अजितदादा पवार यांचं संपूर्ण हयात यांनी लोकसेवेत त्यांनी त्यांची अर्पण केली। आज 40-40, 50-50 वर्ष राजकारणात राहून लोकांची सेवा केली। अतिशय वेळेची शिस्त पाळणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती। सकाळी 6 वाजल्यापासून त्यांची दिनचर्या सुरू व्हायची जे रात्री 11 वाजेपर्यंत। निवडणुका असो वा नसो 18 तास काम करणारा नेता, हा महाराष्ट्रासाठी काम करणारा नेता अजितदादा हे होते। आज संबंध परतूरकरांच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीने आम्ही दादांना इथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्वांनी 1-2 मिनिट स्तब्ध उभा राहून आपण दादांना या ठिकाणी आदरांजली वाहू, श्रद्धांजली वाहू अशी मी सगळ्यांना विनंती करतो। श्रद्धांजली पर हा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला आहे।